नाशिकच्या भगूर देवळाली रस्त्यावर नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले। भगूर देवळाली रस्त्याची दुरावस्था झाल्याने आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले असून आज नाशिकच्या देवळाली परिसरात जन आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या देवळाली आणि भगूर रस्त्यावर सध्या जन आंदोलन सुरू आहे। रस्त्यासाठी हे आंदोलक आता थेट खड्ड्यांमध्ये बसून गाळामध्ये बसून आंदोलन करताय। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। हा रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। या रस्त्यावरून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे वाहन देखील जात असतात, सर्वसामान्य जात असतात, शाळकरी विद्यार्थी देखील या रस्त्यावरून ये जा करत असतात। त्यामुळे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे या रस्त्याकडे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे थेट जन आंदोलनाचा पवित्रा या स्थानिक नागरिकांनी घेतल्याचं पाहायला मिळतं। आपल्या सोबत काही आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकी आपली मागणी आहे? 5 वेळेस उद्घाटन होऊन पण भगूर ते देवळाली कॅम्प रस्ता 3 किलोमीटर रस्त्यासाठी 20 मिनिटं लागणारा हा रस्ता आजही कोणी केला नाही। काँक्रिटीकरणासाठी 5-5 वेळेस उद्घाटन केले, पण आता जेव्हा निदर्शनास आलं या रस्त्याची निविदाही झाली नाही। फक्त इलेक्शन स्टंट म्हणून हा जर रस्त्याचं उद्घाटन करणार असेल तर आमचा पीडब्ल्यूच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना सगळ्यांना विचारणं आहे की हा रस्ता कोणी केला आणि याला जबाबदार कोण? किती दिवस लोकांनी हालापेष्टा सहन करायची? याला पर्यायी रस्ताही नाही। जवळजवळ 40 खेड्यांना जोडणारा हा रस्ता आहे। लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत एकमेव रस्ता हा असा आहे की जोडला जातो। आणि त्या आमदार मॅडमनी 6 वेळेस याचं उद्घाटन केलं। थोडा 100 मीटरचा पॅच बनवताय, 3-3 महिने लोकांना वेटीस ठेवताय। किती दिवस लोकांनी वेटीस राहायचंय? नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय हा जो रस्ता आहे तो कायमस्वरूपीसाठी बनवण्यात यावा। मागच्या 30 वर्षांपासून हा रस्ता झाला नाहीये। या ठिकाणी 40 खेडी या रस्त्यांमधून जोडले जातात। हाच रस्ता पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाकडे देखील जातो। मात्र त्या ठिकाणी सिनियर मुंबई या ठिकाणी स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्यातून खड्ड्यातून आपला प्रवास करावा लागतो। त्यामुळे आता कुठेतरी स्थानिक नागरिक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, भगूर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।